लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा। मे आणि जूनचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे जर पैसे आता मे आणि जून 2026 चे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता राज्यातील आचारसंहितेमुळे बरेच दिवसांपासून रखडलेले पैसे आता दोन्ही हप्ते एकत्र जमा इथं होण्याची दाट शक्यता आहे। आता मे आणि जून हप्त्याची स्थिती यामध्ये मेचा हप्ता महाराष्ट्र सरकारने नुसताच GR इथं जाहीर केलेला असून मे महिन्याचा जो काही 1500 रुपये यामध्ये 12 ते 15 जून 2026 पासून इथं वितरित करण्याची शक्यता आहे। आता यामध्ये 3000 रुपये मिळणार का? निवडणूक प्रक्रिया प्रशासकीय पडताळणीमुळे रखडली आहे। आता आचारसंहितामुळे जो काही बरेच दिवसांपासून रखडलेले हप्ते आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जे की आता यामध्ये पात्र महिलांना ज्यांनी KYC केलेली आहे तर अशांना प्राधान्य इथं देण्यात येईल। आता लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी, तुमचे पैसे आले नाही असे कसे स्टेटस कसे तपासायचे आहे? सर्वप्रथम लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा। यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP टाका आणि लॉग इन करून तुम्हाला तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे की नाही लगेच चेक करा। आता हे जे पैसे जमा होत आहे यामध्ये मे आणि जूनचे जे की 3000 रुपये जे की थेट तुमच्या DBT खात्यामध्ये आता 10 जून 2026 सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने हे माहिती इथे दिलेली आहे। 344 कोटी मे महिन्याच्या हप्त्यासाठी 344 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांमध्ये निधी वितरित करण्यास सुरुवात। आता यामध्ये जे काही विभाग आहे ते सर्वप्रथम पुणे विभाग, पुणेमध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर। मुंबई विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार। छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव। अमरावती विभागामधील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ। यानंतर नागपूर विभागामधील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मे आणि जूनचे पैसे फक्त पात्र महिलांनाच जे की इजिबल आहेत त्यांनाच पैसे तर जमा होणार आहेत। आता यामध्ये कोण इजिबल आहे याची यादी कशी पाहिजे हे सुद्धा पाहणार आहे। सर्वप्रथम ज्यांचे अर्ज अप्रूव्ह आहेत तर अशा महिलांना पैसे तर जमा होत आहे। ज्यांनी KYC केलेली आहे 30 एप्रिल 2026 च्या आत मुदतीच्या ज्यांनी KYC केलेली आहे तर अशांना पैसे तर जमा होत आहे। ज्यांच्या बँक पासबुकला DBT लिंक आहे, आधार लिंक आहे, थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। अनइजिबल म्हणजे कोण इजिबल नाही आहे यासाठी ज्यांनी लाडक्या बहीण योजनेची KYC केलेली नाही आहे तर अशांचे पैसे थांबवण्यात आलेले आहे। यानंतर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर अशांना पैसे तर मिळत नाही आहे। ज्यांच्या घरातील कोणी 4 चाकी वाहन आहेत त्याचप्रमाणे ते टॅक्स भरत असतील, ते आयकरमध्ये किंवा सरकारी नोकरीत असेल तर अशांना पैसे तर येणार नाही। आता कधी पैसे जमा होत आहे? मे महिन्याचे पैसे आता 344 कोटी रुपयाचा निधी 12 ते 15 जूनच्या दरम्यान इथं जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। आता दोन्ही हप्ते इथं एकत्र मे आणि जूनचे जे काही पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या थेट DBTद्वारे इथं जमा होतील। आता सर्वात आधी अर्जाचे स्टेटस तुम्ही इथं चेक करा। लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवर जा, तुमचा अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, तुम्हाला लगेच चेक करून घ्यायचं आहे। याचप्रमाणे दुसरं जे यामध्ये बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही चेक करा। बरेच जणांचे बँक पासबुकला आधार लिंक नाही, आधार लिंक आहे DBT त्याचप्रमाणे बँक सेंडिंग नाही, त्यामुळे बरेच महिलांचे पैसे तर थांबलेले आहेत तर लगेच चेक करा। यानंतर वार्षिक KYC बँकेचे तुम्ही जर KYC केलेली नसेल तर अशांमुळे बरेच महिलांचे पैसे तर थांबलेले आहेत। बँकेची KYC म्हणजे हायचा दाखला द्या तिथं। यानंतर लाडक्या बहिणींची KYC आता लाडक्या बहिणीची KYC सुरू आहे। आता ती KYC कशी करायची आहे तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला तर लगेच करा। तर आता अंगणवाडी सेविका किंवा केंद्राशी संपर्क, आता ज्यांचे कोणाचे पैसे तर बंद झालेले आहेत किंवा तुम्हाला रिअप्लाय करायचं आहे किंवा तुमचा अर्ज रिजेक्ट आहे, पेंडिंग आहे, तुम्हाला पैसे येत नसतील तर अशा लाडक्या बहिणींसाठी जे की 181 या लाडक्या बहिणींच्या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची कंप्लेंट करा। आता लाडक्या बहिणींची KYC कशी करायची आहे? सर्वप्रथम तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती या। इथं आल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी KYC पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा। इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल। यामध्ये दिसेल की लाभार्थ्यांचा आधार कार्ड नंबर इथं तुम्हाला टाका, हा जो कॅप्चा आहे टाका आणि या चेकबॉक्सवरती टिक करा आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे।
जसे तुम्ही OTP पाठवावरती क्लिक कराल तर तुमच्या जे काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल महिलांच्या त्यावरती एक OTP तुम्हाला इथे टाका आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता एक पुन्हा ऑप्शन इथं ओपन होईल. तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा तुम्हाला आधार नंबर इथं टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचा आहे. पुन्हा इथं टिक करा, मी सहमत आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करा. पुन्हा OTP जाईल, पुन्हा OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. यानंतर OTP टाकल्यानंतर तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव तुम्हाला येईल ज्यांचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे. यानंतर तुम्हाला तुमची जात प्रवर्ग म्हणजे कास्ट सिलेक्ट करायची आहे. यामध्ये अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, इतर मागासवर्गीय आहे, विमुक्त जाती अ आहे, भटकत जाती ब आहे, भटकत जाती क आहे, भटकत जाती ड आहे, विशेष मागासवर्गीय तुमची जे काही असेल ते तुम्ही इथं टिक करायची आहे आणि सबमिट करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट कराल तर तुमची जे काही लाडक्या बहिणींची eKYC इथं होऊन जाईल. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींची eKYC करू शकता. आता जे काही लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्ते एकत्र मे आणि जूनचे पैसे थेट DBTद्वारे जमा होत आहे. आता तुमची जर eKYC राहिलेली असेल तर ते eKYC कशी करायची आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मे आणि जूनची अखेर 3000 रुपये टप्प्याटप्प्याने आचारसंहिता संपल्यानंतर वटपौर्णिमेच्या तेवढ्यामध्ये जमा इथं होतील. अफवावरती लक्ष देऊ नका. अशाच अपडेट्ससाठी नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.